नमस्कार कामगार मित्रांनो, तुम्हाला सुद्धा OTP येत आहेत का? भरपूर कामगारांना OTP येत आहेत. मला भरपूर कमेंट मार्फत मेसेज करून फोन करून भरपूर जणांनी क्वेश्चन केलेलं आहे की सर आम्हाला बल्कमध्ये महाBOCW कडून OTP येत आहेत. तर काय कशासाठी येत आहेत संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. कामगार मित्रांनो, तुम्हाला जे OTP येत आहेत ते पहिलं तुम्ही तुमच्या जे पण एजंट असेल, एजंट मार्फत जर तुम्ही काम केलेलं असेल तर त्याला विचारा तुम्ही काय OTP पाठवले आहेत का. स्टेटस चेक करायचं असेल, रिन्यूअल करायचं असेल तर त्यासाठी OTP पाठवले असतील, किंवा लॉग इन काय करायचं असेल म्हणजे एखादा क्लेम करायचं असेल त्यासाठी पाठवलेत का, पहिला हे चेक करा. पण साधारणतः बल्कमध्ये OTP जात आहेत. असं आहे की बल्कमध्ये जात असल्यामुळे हे जे आहेत ते एक दोघांसाठी नाही आहेत, तर भरपूर लोकांना हे OTP जात आहेत. भरपूर जणांचे मी सुद्धा स्टेटस पाहिलेले आहेत, व्हॉट्सअप स्टेटस पाहिलेले आहेत. तर काय नेमका विषय आहे लक्षात घ्या. या ठिकाणी अगोदर मेंटेनन्स काम चालू होतं. जी काही आपली महाBOCW वेबसाईट होते, म्हणजेच कामगार नोंदणी रिन्युअल वगैरे जे काय आहे ते जी ऑफिशियल वेबसाईट होते त्याच्यावरती मेंटेनन्सचं काम चालू होतं. आणि पुन्हा त्याच्यावरती मेंटेनन्सचं काम झालं आणि ती साईट चालू झाली. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस साईट चालू झाली होती किंवा मेंटेनन्सचं त्याचं काम चालू होतं त्या टाईम पिरियडमध्ये हे मेसेजेस OTP येत आहेत. तर लक्षात घ्या, ते फक्त एक वेबसाईटचा एरर आहे, दुसरं काही नाही आहे. पण तुमचा जर कोण एजंट असेल किंवा कोणाचा फोन आला तर त्यांना नक्की विचारा की तुम्ही OTP पाठवताय तर कशासाठी पाठवताय. असं पण असू शकतं की तुम्हाला रिन्युअल करायचं आहे, तुमचा एजंट तुम्हाला OTP पाठवतोय आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहून समजून जाताय की OTP हे चुकून येत आहेत. तर तसं नाही आहे, तुम्ही त्या पद्धतीने पण व्हेरिफिकेशन करा. पण साधारणतः हीच गोष्ट आहे. बल्कमध्ये तुम्हाला जे OTP येत आहेत ते वेबसाईटच्या एररमुळेच येत आहेत. यानंतर कामगार मित्रांनो, तुम्हाला जर कनेक्शन नॉट प्रायव्हेट हे जर वेबसाईटवरती एरर येत असेल तर त्याचं सोल्युशनसुद्धा मी सांगितलेलं आहे. ते सोल्युशन पाहण्यासाठी स्क्रीनवरचा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. नमस्कार.